हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात? सगळे बरे आहात का? तर चला आपण आज झटपट बनणारा नाश्ता बघतोय. तर आपण इथं घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5 मिरच्या घेतल्या, एक गाजर घेतला पण याच्यातून अर्धाच टाकणार, एक शिमला घेतली, एक टमाटर घेतलं, थोडेच आपण कोथिंबीर घेतली. हे आपण घेऊ बाजूला. आणि हे बघू शकता, हे आपलं इडलीचं पीठ आहे. तर जास्त पातळ नाही, मीडियम साईजचं. तर इडलीचं पीठ आहे, तर याला पण साईडला ठेवूया. तर आपण हे बारीक बारीक कट करून घेऊया. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकू शकता. जर नसेल आवडत कांदा तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, कारण मला आवडतो म्हणून मी टाकते. आणि समजा आपल्याला टिफिनला नाश्ता द्यायचा आहे किंवा मुलाला शाळेमध्ये द्यायचा टिफिन, तर तुम्ही बॅटर बनवून स्टोअर करून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये. कारण काय होतं ना, कधी कधी सकाळी टाईम नाही भेटत हे सगळं कटिंग करायला, परत बॅटर बनवायला, टिफिन पॅक करायला. तर आपण बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आपण हे सगळं कट करून घेऊया बारीक. आणि गाजर बारीक कट नाही करायचं, गाजर असं कद्दूकस करून घ्यायचं किसणीवर. कारण ते काय ना, गाजर शिजायला किंवा वाफीवर बनवत असं आपण तर ते टाईम लागतो. तर असं कट करून घ्यायचा कांदा बारीक एकदम. जेवढं बारीक तुम्ही कटिंग करणार जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ तुमचा नाश्ता व्यवस्थित शिजले जाणार, कुरकुरीत होणार. आपण हे कांदे टाकून घेऊया बॅटरमध्ये. शिमला कट करून घेऊया. शिमला टाकली तर काय होतं ना, नाश्त्याला टेस्ट खूप छान येते. आणि गाजर पण. तुम्हाला टमाटर नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल टमाटर, पण शिमला मिर्च, कांदा आणि गाजर जरूर टाका. त्याने काय होतं ना, टेस्ट नाश्त्याची वाढते, खायला खूप छान लागते नाश्ता. आपल्याला अशी शिमला पण एकदम बारीक कट करून घ्यायची. कधी कधी काय होतं ना, बाहेर नाश्ता करायचं म्हणल्यावर पैसे पण जातात, नाश्ता पण व्यवस्थित मनासारखं भेटत नाही. भेटला बी तर पोट भरत नाही. त्यामुळं काय ना, जेवढं होईल तेवढं घरून नाश्ता दिला, घरचा नाश्ता हेल्दी पण असतो खायला आणि पोट भरून खातो पण माणूस. तर आता मी बॅटर 1 किलो घेतलंय. तर 1 किलोच्या हिशोबाने तुम्हाला जर जास्त भाजी वगैरे टाकायची तर टाकू शकता. तर मी इथं 1 किलोच्या हिशोबाने भाजी घेतली. कोथिंबीर पण टाकून घेऊया. हिरवी मिरची कट करून घ्यायची, जेवढी पाहिजे तेवढी बारीक कट करून घ्यायची.
बी बनते. आणि हा रवा केक आणला आहे माझ्या प्रिय बायकोसाठी. रवा केक, रवा केक. त्याला तर नवऱ्याने एवढ्या प्रेमाने रवा केक आणला तर रवा केक पण खाते. रवा केक याला वास आला दे ना. मला खाऊ खा दे. खा खा. जेवण गाजर बारीक कद्दूकस करून घ्यायची खांदेवर. संपला बाकी संपला केक. पाहिजे ना अजून तुला. एवढा खाल्ला नाही, याला खाली टाकून दे. उचल तो. घेतलं आपण बटर घेतलं, अमूल बटर. आणि त्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचभर मीठ टाकलं तर असं ही भाजी आपण मिक्स करून घेऊया. जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही, मिडियम करायचं.
मी तर बटरमध्ये बनवलं, तुम्हाला पाहिजे तर तेलात पण बनवू शकतो. साईडमध्ये पण मोठं बनवू शकतो. आपलं थोडं बॅटर उरलं आहे तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवून घेऊ. बॅटर उरलाय तर आपण फ्रीजमध्ये
करा शेअर करा कमेंट करा. काय